200 फूट रुंद 80 फूट उंच भव्य 3 मजली व्यासपीठ, 70 फूट उंचीचा ध्वजस्तंभ, 100 एकरवरील विस्तीर्ण संघस्थान, 150 एकरवर सिद्धता केंद्र, 200 एकरवर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, संघस्थानाभोवती 13 प्रवेशद्वारांना जोडणारी भक्कम तटबंदी, 2000 स्वयंसेवकांचा सहभाग असलेलं घोष पथक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिवशक्ती संगमसाठी हा घाट घालण्यात आलाय। पुण्याजवळच्या मारुंजी परिसरात त्यासाठीची जय्यत तयारी सुरू आहे। या एकदिवसीय शिबिरासाठी 35 विविध खात्यांच्या माध्यमातून 8000 स्वयंसेवक गेले अनेक महिने झटतायत। कार्यक्रम स्थळाच्या उभारणीसह भोजन, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा, प्रवास अशा प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी व्यवस्था म्हणून अगदी बारकाईनं विचार करण्यात आलाय। स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, मेडिकल एड अशा सगळ्याची रचना ही मैदानाच्या संघस्थानाच्या चारी बाजूनी केलेली आहे आणि त्यासाठी एक विशिष्ट रचना करून ते बंद केलेलं आहे आणि सुशोभनामध्ये या सगळ्या सुविधा ज्या आहेत या एका बाजूला ठेवून सुशोभन केलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 1,60,000 स्वयंसेवकांनी शिवशक्ती संगमसाठी नोंदणी केली आहे। त्यातील तरुणांची संख्या मोठी आहे। हे सगळे स्वयंसेवक पूर्ण गणवेशात संघस्थानावर उपस्थित राहणार आहेत। याशिवाय 50,000 नागरिक तसंच मान्यवर या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून येणार आहेत। छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाली इतिहासाचं स्मरण करत संघविचार समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। संपर्काच्या माध्यमातून कार्यविस्तार साधणं तसंच देशविघातक शक्तींना सज्जन शक्तींचं दर्शन घडवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं संघाचं म्हणणं आहे। 1,56,000ची नोंदणी करण्यामध्ये यश आलेले आहे आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये 1000 मंडलं आणि 1443 वस्त्या या सगळ्या वस्त्यामध्ये पोहोचायचं आमचं असं लक्ष होतं आहे। या नोंदणीच्या निमित्ताने सर्वपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। शिवशक्ती संगमशी निगडीत प्रत्येक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे। व्यासपीठावर सर्वोच्च स्थानी विराजमान शिवरायांचा पुतळा, व्यासपीठाची रचना, हिंदू संस्कृती तसंच संघकार्याचा आढावा घेणारी प्रदर्शनी, शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती, पर्यावरण पूरकतेचा आग्रह, तंत्रज्ञानाचा वापर अशा कित्येक गोष्टी लक्ष वेधून घेणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे बहुधा आजवरचं सर्वात मोठं एकत्रीकरण ठरणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि काही विशिष्ट मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत। त्यांचं मार्गदर्शन म्हणजेच संघ विचारांचं धन या ठिकाणी स्वयंसेवकांना ऐकायला मिळणार आहे। त्या जोडीनंच गर्दी आणि संघटन यामध्ये नेमका काय फरक असतो हे या निमित्तानं आपल्याला कळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, मारुंजी, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।